खेळाडू आहे सोनाली गावशे आणि त्यांना सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया जयेंद्र कडू यांच्या माध्यमातून कशा रीतीने आता इथून मात्र गोलंदाजी केली जाणार. त्यांचं होम ग्राउंड आहे, घरचं क्रीडांगण आहे, म्हणजेच त्यांना या क्रीडांगणाचा काना आणि कोपरा बरोबर ठाऊक आहे. स्ट्रायकिंगला संतोष मदने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक 40+ कॅटेगरी मधून जे नामांकित खेळाडू आहेत असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. संतोष मदने. लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. फाईन लेगची दिशा निवडली आहे खरी. तिकडे फिल्डर आहेत. एक धाव तर कम्प्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावांच्या मदतीनं धावांचा अकाउंट इथून मात्र ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कळंबोली 11 या टीमचं. बघा काही नियम्स आहेत, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला सामना हा 4 षटकांचा राहणार आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने हे 3 षटकांचे राहणार आहेत आणि शेवटची मॅच ही 2 ओव्हरची राहणार आहे. कारण दररोज अशाच पद्धतीने आम्ही मॅचेस कव्हर करतोय. जयेंद्र कडू पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळतं. लेग बायच्या स्वरूपामध्ये इथून मात्र 1 धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. जयेंद्र कडू चांगल्या टप्प्यावरती आता आपल्या टीमसाठी गोलंदाजी इथून मात्र करत असताना आपल्याला बघायला मिळतात. या विकेटचा चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे, कारण त्यांचं हे होम ग्राउंड आहे, घरचं क्रीडांगण आहे. सुंदर गोलंदाजी. शॉर्ट बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न झाला. रन्स किती मिळणार. फिल्डर आहे डीप मिड विकेट रिजन मध्ये आणि याही मोमेंटला फक्त 1च धाव मिळणार. सिंगल वरतीच इथून मात्र समाधान लागतंय. अजूनही मात्र मोठा फटका आला नाहीये. मोठ्या फटक्याची इथून मात्र गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुन्हा एकदा थांबतायत. इकडे सुद्धा वेळ घेतला जातोय. जयेंद्र कडू खर तर बॉलला पूर्णपणे ग्रीप करून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं. या वेळेला मागचा पाय वाकवला होता. खर तर घुटना टेक स्टाईल मध्ये हा फटका त्यांना सजवायचा होता. इकडे बघा घडतंय तरी काय. पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये जात असताना संतोष मदने आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं मोठे फटके मारण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय खरा, परंतु त्या प्रयत्नाला अपयश मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सफल झाले परंतु सफल होऊ शकले नाही आहेत आणि याही मोमेंटला आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. काय गोलंदाजी केली जाते. या वेगवेगळ्या थाटणीचे बॉल इथून मात्र हाताळत असताना गोलंदाज जयेंद्र कडू आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट जबाब गोलंदाजी. सुपर बॉलिंग. या वेळेला देखील पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 1 षटक हाताळलं आणि फक्त 5च धावा खर्च करत असताना जयेंद्र कडू आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम गोलंदाजी. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. 5 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. पाहूया आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती कोणता गोलंदाज आता इथून मात्र वापरला जाणार आहे. अर्थातच सुजल 11 विंदने या टीमच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 मध्ये कोणाच्या खांद्यावरती आता इथून मात्र जबाबदारी दिली जाणार पाहावं लागेल. 40+ क्रिकेट म्हटलं की स्वस्थ शरीर आयुष्य महान ही टॅगलाईन आहे 40+ क्रिकेटची. आणि आज बघा आपलं फिटनेस जपण्याकरिता प्रत्येक जण इकडे खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तालुका हाफ आहे जिकडे विविध तालुक्यातील संघ इकडे खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती गावठाण गावाला बिलॉंग करणारा अंकुश टकले आपल्याला पाहायला मिळतो. गावठाण टीमसाठी याही खेळाडूने भरपूर क्रिकेटची सेवा केलेली आहे. असा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला अंकुश टकले. बॉल तयार. ओ मुरलीधरन मुथय्या यांची आम्हाला आठवण झाली. ज्या पद्धतीने बघा बॉलची त्यांची थाटणी आपल्याला पाहायला मिळते. काय बॉल हाताळला. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो. याही वेळेला विथ द टर्न खेळायचा होता परंतु पुन्हा एकदा संतोष मदने यांना शांत ठेवला. अप्रतिम गोलंदाजी. लाईन मागे खेचली. मिडल स्टंप वरून बॉल खरं तर पिच होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. लगातारचा तिसरा बॉल डॉट. अखिल भारतीय डॉट बॉल संघटनेचे अध्यक्ष आहेत की काय अंकुश टकले. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतात वाव. लगातारचा चौथा बॉल मिस. संतोष मदने आता खरं तर त्यांना प्रश्नचिन्ह पाडण्यास भाग पाडलंय. कारण अंकुश टकलेच्या गोलंदाजीच्या समोर मी कसे फटके मारू हा त्यांना प्रश्न पडला. पूर्णपणे शांत ठेवलंय संतोष मदने यांना. खेळावं लागेल, लढावं लागेल. संधी मिळाली आहे. संधीचं सोनं इकडे तुम्हाला करावं लागेल. यावेळेला शॉर्ट बॉल फिरून मारलाय. फटका जबरदस्त आहे. संतोष मदनेला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाहीये आणि बॉलला पाठवलंय. थोडासा झाला उशीर परंतु फटका मारलाय पद्धतशीर. मिळतात धावा 4. इथे चौकार. 4 धावेच्या मदतीने आता संघाच्या एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीय 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. पाहूया आता हा बॉल इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाणार. अंकुश टकले लाजवाब गोलंदाजी. 5 बॉल हाताळलेत. फक्त 4च धावा त्यांनी खर्च केल्यात. ब्रेक खूप चांगला टाकतायत. पुन्हा एकदा बॉल तयार होत आहेत. यावेळेला देखील डब्बे में डब्बा डब्बे में केक. घुटना टेक और षटकार देख. काय मारलाय हा संतोष मदनेचा पॅटर्न शोक आहे. सफल झाले त्यानंतर सफल सुद्धा होत आहेत आणि या बॉलवरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. ओव्हर नंबर 2चा खेळ आता संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद धावफलकावरती धावा झाल्यात 15. पंधरा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज सध्या आपण पाहतोय निलेश सध्या बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील बॉलला लॉफ्ट केलं. वाव उंच माझा झोका. बॉल हवेत आहे. फोल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळाले परंतु कॅच ड्रॉप झाली. त्या छोटा बॉलर का दिल टूटा. या मोमेंटला बघा आय थिंक जयेंद्र आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्या हातातून खरं तर बॉल निसटला आणि इकडे जीवदान मिळालंय. बॅटर सतीश आणला. पाहूया आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाणार. पुन्हा एकदा ऑनसाइडला फटका टर्न केलाय. इकडे बघा काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये अंकुश टकले यांना सध्या आपण पाहिलं परंतु त्यांच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली आणि या मुवमेंटला 2 धावा पूर्ण होत आहेत.
या वेळेला देखील आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेगाचं उत्तर मात्र संतोष मधने देऊ शकले नाहीयेत. हे तेच संतोष मधने आहेत ज्यांनी मात्र यंदाच्या केपीएल मध्ये मोटरसायकल बाईक जिंकलेली आहे. परंतु त्यांना त्यांचा खेळ इकडे दाखवावा लागेल. या वेळेला देखील हलक्या हाताने फक्त या बॉलला दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला प्रोटेक्शन आहे, परंतु पुन्हा एकदा सिंगलच मिळणारा. मुंबईची लाईफलाईन जर लोकल असेल तर क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल आहे. आणि इकडे बघा सिंगल डबल धावफलकावरती धावा जोडल्या जातात. धावा आता होत आहेत 19. फुलटॉस बॉल, पॉलिंग स्वीप. टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच आणि बॉलला पाठवलंय बाउंड्रीला इशू बाहेर. सतीश यांच्या बॅटमधनं धमाका. मिळतात धावा 4. येथे चौकार. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला होता आणि या बॉलवरती 4 धावा मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आले होते आणि इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. ओव्हर नंबर 3चा खेळ आता संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 23 धावा, 23 रन्स. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. ओव्हर नंबर 4 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. डेथ ओव्हर मध्ये बॉलर आलाय सज्जन गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. सज्जन यांचा हा बॉल ऑफ साइड ऑफ स्टंप. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इकडे सुद्धा बॅटरला जागच्या जागीच उभं ठेवलं आणि याही मुवमेंटला डॉट बॉल आला. काय बॉल हाताळला. सुपर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा डॉट बॉल. सज्जन खरं तर सुजल 11 या टीमचे कर्णधार आहेत आणि बघा स्वतःला सिद्ध करत असताना कर्णधार कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. लास्ट जबाब बॉलिंग. शॉर्ट बॉल हवेत आहे. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये बॉलला फील्ड केला आणि इकडे बघा संतोष मदनेला दिला जातोय परतीचा इशारा. विकेट आली आहे. बॅटर बाद. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात फक्त 23 धावा. 23 या धावफलकावरती खरं तर स्कोरबोर्ड हा थांबलेला आहे. हवे आता 3 बॉल अजूनही बाकी आहेत. या 3 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. 15 बॉल मध्ये 17 धाव्यांचं योगदान मात्र संतोष मदने यांनी दिलं. या वेळेला देखील हा बॉल थोडासा खाली राहतोय. इकडे सुद्धा डॉट बॉल आला. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळती. सज्जन यांच्या माध्यमातून लास्ट जबाब गोलंदाजी. 4 बॉल आतापर्यंत हाताळल्यात. 1 विकेट मिळवली आहे. अजूनही मात्र त्यांनी धाव खर्च केली नाहीये. सुपर बॉलिंग. शेवटचे 2 बॉल आहेत. या वेळेला देखील विकेटची संधी आहे. बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे धावले खरे, परंतु इकडे 1 धाव मिळणार आहे.
एका धावेच्या मदतीनं थेंबे थेंबे तळे साचे हळूहळू का होईना, परंतु धावफलकावरती आता एक धावी जोडली गेली आणि धावा होत आहेत 24 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पाहूया आता या शेवटच्या बॉलवरती काय घडणार आहे. बॉल तयार. या वेळेला शेवटच्या बॉलवरती सुरुवात खराब झाली, परंतु शेवट गोड करणारा हा फटका बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेट पण थेट मारला सतीश यांनी आणि या बॉलवरती 6 धावा मिळाल्या. षटकाराच्या साह्याने त्या धावफलकावरती धावा झाल्या 30 आणि विजयासाठी 31 धावांचं लक्ष ठेवलंय. चला मेघा 11 वाघबिल आणि त्यांच्या अगेन्स्ट उरण लेजंड दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. चला कॅप्टन टॉस साठी लगेच यायचंय. मेघा 11 वाघबिल आणि उरण लेजंड्स. या 31 धावांच्या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे या ऐकण्याकरिता कमेंट बॉक्स मध्ये आम्ही करतोय परिवर्तन. ऐकूयात आवाज पनवेल 12 गावचा चेतनजी गावण सरांना. जगदीशजी म्हात्रे आणि दीपकजी कडू साहेबांना विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं. आपला देखील आदरपूर्वक सत्कार केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून मानाची सन्मानाची अभिमानाची परंपरेची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय नरेश रघुनाथ कडू स्मृती चषक 2026 शानदार पर्व आणि खऱ्या अर्थानं 5 दिवसीय या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. दिमागदार असं 16 आणि जर विकेट पाहायला गेलं तर सिमेंटचे विकेट आणि त्याचबरोबर मैदान देखील आपल्याला पाटा पाहायला मिळतोय आणि त्याच मुलं या मैदानाकडे खेळत असताना खूप मजा येईल. पहिल्या 2 दिवसामध्ये बामणडोंगरी संघाने थैमान घातला आणि सुपर 5 मध्ये दाखल होताना बघायला मिळाला आणि त्याच नंतर आजच्या दिवसात 40+ खेळाडू एकमेकाच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळतोय. मजा येईल या मॅचला. लक्ष्याचा पाठलाग करायचा. 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायच्या. सुजल 11 बिंदने आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना कलंबोली 2 ताकदवान संघांमध्ये आजच्या दिवसातला पहिला सामना आपल्या भेटीला पाहायला मिळतोय. चला फिल्डिंग सेट करायच्या. जास्त वेळ घेऊ नका. आज स्पर्धेचा 4था दिवस आणि अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळतोय. कमालीची मेहनत एफर्ट त्याचबरोबर या साऱ्या गोष्टींची चर्चा होत असताना पाहायला मिळतोय. चला ओपनिंग प्लेअरला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. जास्त वेळ घेऊ नका. सुजल 11 विंदने या टीमला विनंती असेल आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना पनवेल तालुक्यातील कलंबोली हा संघ पाहायला मिळतोय. तालुका हाफ क्रिकेट आज आपण पाहतोय. 40+ खेळाडू कित्येक वर्ष आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी सेवा केल्या आणि आज मात्र चांगला खेळ करत आज उरण नगरीमध्ये सोनारी गावामध्ये क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. अप्रतिम आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून चर्चेत राहणारी ही स्पर्धा कमालीचं आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर 5 क्रमांक पाहायला मिळतात. 5 दिवसीय कुंभ 16 इकडे पाहायला मिळतोय. प्रचंड मेहनत संपूर्ण आयोजक कमिटीचं
त्यांचं देखील करूया कौतुक. आणि आमच्या टेक्निकल टीम 24 लाईव्ह इव्हेंट आणि त्याचबरोबर आज गोड आवाज जो तुम्ही 4 दिवस ऐकतोय, सुनीलजी लांबोर मॅन फ्रॉम सानपाडा नवी मुंबईचा एक गोड आवाज. खर तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील बऱ्याच स्पर्धा कव्हर करत असताना सातत्याने आम्ही त्यांना पाहत असतो आणि उरण परिसरामध्ये देखील या आवाजाने छाप सोडल्या. खर तर 4 दिवस ही स्पर्धा आपल्या आवाजाने दणानून सोडल्या, असा हा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सुजल 11 विंधने आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना कलंबोली हा संघ आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मेगा 11 वाघबिल आणि त्यांच्या विरोधात उरण लेजंड. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायची आहे. टॉस साठी लगेच या, जास्त वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी चेंडूची मागणी केली जाते, चेंडूची चाचपणी केली जाते. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेला तर अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. मैदानाच्या जर मागच्या बाजूला जर पाहायला गेलं ना तर ग्रास आली, त्यामुळे एफर्ट जेवढं द्याल ना या विकेटवर बॅटिंग अगदी ज्या पद्धतीचा बॉल फेकला जातो ना त्या पद्धतीचा बॉल टर्न घेतो, बाउन्स घेतो. आणि आजच्या दिवसामध्ये जर बघायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं गेलं तर फिरकीपट्टूंसाठी ही विकेट खूप अत्यंत महत्वाची राहिल्या. त्यामध्ये अंकुश टकलेने जी गोलंदाजी केली होती, पहिले 4 बॉल निर्धाव फेकले होते आणि शेवटच्या 2 बॉलवर कुठेतरी थोडासा मार बसला. मात्र गोलंदाजीसाठी ही विकेट नंदनवन आहे, यात मात्र शंकाच नाहीये. मात्र ज्याचा खेळ चांगला होईल तो संघ या स्पर्धेमध्ये विजयी होत असताना बघायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. निर्भय खरत आणि त्याच्या साथीला निलेश ठाकूर. पंचाचा ग्रीन सिग्नल डावाला होतोय. सुरुवात, काउंटडाऊन स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल फेकण्यासाठी कलंबोली एक्सप्रेस, ज्याला म्हटलं जातं, कित्येक वर्ष या देखील खेळाडूंनी सेवा केली आहे कलंबोली टेनिस बॉल क्रिकेटची. पहिलाच बॉल खोलीवर टप्प्याचा पाहायला मिळतं. लेग बाईटचा इशारा आला. पहिली धाव फलकावर लागली जाते. विक्रम पवार, पवारची पॉवर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिलाच बॉल अगदी वेगवान ते सर्रार पाहायला मिळाला. पुढचा बॉल निलेशसाठी बॅटला चुंबन घेतली. ओ समोर फक्त दिशा दिली आहे. डान्सिंग अगदी बॅटच्या मधोमध आलाय आणि बॉल फेकवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट षटकार यासाठी जाणला जातो. का टीम मध्ये आहे, काय ओळख आहे, पहिल्याच बॉलवर सिद्ध करत असताना सुरुवात अगदी थाटात केली, धूम धडाक्यात सुरुवात केली. बॅटिंगचा जलवा पहिल्याच बॉल पासून सुरुवात झाली. 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये धावा जमवल्यात. बॅटिंग करत असताना सुजल 11 विंधने संघाने 7 या आकड्यावर. कमालीचा खेळ पाहायला मिळतो. यासाठी जाणला जातो, ओळख परिचय सिद्ध केलंय या पट्ट्याने मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन आहे स्क्वेअरकडे. चांगला फटका सजवला गेला. तिथून एक रन येत असताना बघायला मिळतोय. 1 समीकरण मध्ये धावपलकावर धावसंख्या जमवली गेली ती 8 या आकड्यावर. चांगला क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपल्या टीम साठी 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथून चांगली बॉलिंग करावी लागेल. जर या मॅच मध्ये विक्रम पवारला जर चांगले बॉल हातलायचे असेल, या स्पर्धेमध्ये छाप सोडायची असेल तर चांगल्या धाडणीचे बॉल फेकावे लागतील. वॉट बॉल, कोलीवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक पहिला डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघर्ष चालू आहे. निर्दोष खरत एक ताकदवान खेळाडू म्हणून या परिसरामध्ये जाणला जातो. कित्येक वर्ष रायगड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा देखील या पट्ट्याने गाजवली असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. हो हो हो, चॉप करण्याचा प्रयत्न.
पाठीमागे चाललाय बॉल शॉर्ट थर्ड मॅन करून निघाला डीप मध्ये प्रोडक्शन आहे विकेट किपर बॉल पर्यंत आला होता आणि तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्या झाल्यात आणि या 2च्या मदतीने धावसंख्येत होईल बदल धावसंख्या जाऊन पोहोचली डबल डिजिटल मध्ये 10 या आकड्यावर चांगला खेळ बहरताना पाहायला मिळतोय प्रत्येक धावा या जमवण्यासाठी स्ट्रगल चालू आहे थोडासा निर्दोष घरात ज्या बॅटिंग साठी ओळखला जातो मात्र इथून थोडस स्ट्रगल करतो शांतीत क्रांती करायची कशी त्याला माहिती आहे ठाऊक आहे तो फटका लॉप केलाय शॉट मिड ऑन आहे आतमध्ये आणि आज चांगली फिल्डिंग होत असताना एक सिंगल आली चिकी सिंगल आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या बिनबाद 11 नेक्स्ट मॅचचं टॉस केलं जाईल उरण लेजंड आणि त्यांच्या विरोधात मेगा 11 वाघविल टीम कॅप्टनला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी या जास्त वेळ घेऊ नका अशी आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीची विनंती आहे आणि त्या वेल महत्वाच्या आज जर आपल्याला चांगल्या मॅचेस खेळवायच्या असतील तर तुम्ही देखील सहकार्य करणं खूप महत्वाची बाब आहे त्यामध्ये थोडंसं सहकार्य करायचं मॅचेस देखील आज दिवसभरामध्ये आपल्याला अप्रतिम बघायला मिळतील 8 संघ एकमेकाच्या विरोधात खेळत असताना बघायला मिळतील आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना आजच्या दिवसातील बघायला मिळेल वन सोल्युशन नवी मुंबई आणि त्यांच्या विरोधात पाहायला मिळेल PK सॉन्ग डोंबिवली असा तिसरा सामना बघायला मिळेल आणि चौथा सामना मेडिटिक पडवेल आणि त्यांच्या विरोधात खुपुली 11 अशा 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग आहे मजा येईल कैलाश पहिला बॉल उंच माझा झोका घेत उंच उडाला होता प्रोडक्शन मागे आहेत विकेट किपर तोपर्यंत एकदा एकवटले गेले चांगला बॅटर रंगतोय कैलाशला इथून कमबॅक करावं लागेल ज्या धावांचा बचाव करायचा कलंबोली टीम साठी इथून मात्र चांगलं षटक फेकावं लागेल जर या मॅच मध्ये पकड मजबूत करायची असेल कलंबोली टीमला तर इथून चांगली गोलंदाजी होणं महत्वाचं असेल हो इथे देखील क्रिकेटचा बादक सुंदर दाखवणारा फटका मात्र प्रोटेक्शन आहेत डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने अप्रतिम फिल्डिंग होत असताना पाहायला मिळतं जिथे जमवलं धावा 2 आणि या 2च्या मदतीने धावसंख्येत होईल बदल धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर चांगली बॅटिंग क्लासिकल फटकेबाजी यासाठी जाणला जातो निलेश ठाकूर बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार आला होता मागील ओव्हरमध्ये असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि हा खेळाडू जर जास्त वेळ या खेळपट्टीवर टिकून राहिला तर डेंजर ठरू शकतो कलंबोली टीमला मात्र इथून काय केलं जाईल कशा प्रकारची रणनीती आखली जाते गोलंदाजी करत असताना कैलाशच्या गोलंदाजाला चांगले बॉल आपल्या भात्यातील विविधता दाखवावी लागेल आपला नॅचरल खेळ खेळावा लागेल फिल्डिंग डिपार्टमेंट देखील जर पाहायला गेलं तर कलंबोली संघाचा अप्रतिम पाहायला मिळतो ज्याच्या फिल्डिंग कमालीची पाहायला मिळते बघा ज्या दिशेने चेंडू गेलाय ना त्या दिशेने फिल्डिंग कमालीची बघायला मिळाली त्यामुळे चर्चा देखील या 2 संघांमध्ये होत असताना बघायला मिळतोय तर डिचोड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी हा बॉल देखील वेट अँड वॉच पाहिला गेला विकेट किपर कडून थोडीशी मिस्टेक झाली अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आणि त्याचबरोबर सिंगल लेबर बाईकच्या स्वरूपात सिंगल अशा 1+1 2 धावा टोटल मध्ये भर पडतील आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर इथे देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न चांगला बॉल अप्रतिम गोलंदाजी लाईन बॉलचा वापर केला जातो व्हेरिएशन आहेत दाखवते अस्त्र वेगवान बॉल हाताळण्यासाठी देखील जाणला जातो कैलाश म्हणूनच तर या टीम मध्ये सहभाग आहे धावा वाचवायच्या आहेत आपल्या टीम साठी आज मनसुबा घेतलाय शॉट मध्ये फिल्डर होता इथे मात्र फुटबॉल स्टाईलने बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र चिकी सिंगल वेगाने कंप्लीट केली गेली एक रन टोटल मध्ये भर पडताना पाहायला मिळेल चांगलं बॅटल या 2 संघांमध्ये रंगताना बघायला मिळतोय पुढचा बॉल हा बॉल देखील
स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला गेला. चांगला बॉल फेकला गेला होता, मात्र तास धाडणीच क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अशा प्रकारचे चेंडू अडवणे सोपं नसतं. पुढचा बॉल, ओहो, इथे देखील फक्त दिशा दिल्या. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये बॉलला अडवणी केली जाते आणि तोपर्यंत एक धाव एकवटली गेली. एकेरीने धावपळकावर धावसंख्या लागली गेली 18. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 18. बॅटिंग करत असताना सुजल 11 विंदनी संघाची जमेची बाब आहे. अजूनही एकही विकेट गमावला नाही आणि जर पाहायला गेलं तर आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये बनवायच्या विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. इकॉनॉमिक खेळ करावा लागेल. चला नेक्स्ट मॅच मेगा 11 बागविल आणि त्यांच्या विरोधात उरण लेजंड. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, विनंती असेल आपण देखील लगेच टॉस साठी या, जास्त वेळ घेऊ नका. याच परिसरातील उरण लेजंड संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना ठाणे परिसरातील मेगा 11 वाघबिल हा संघ पाहायला मिळेल. या दोन ताकदवान संघांमध्ये बिग बॅटल नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये बनवायच्या विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. सुजल 11 विंदन या टीमला आघाडीची जोडी अजूनही खेळपट्टीवर उभी आहे, त्यामुळे आव्हान सोपं केलं बॅटिंग करत असताना. पहिल्या 12 बॉल मध्ये 18 बनवल्यात, 9ची सरासरी राखून ठेवली. आता येणारे 12 बॉल आणि त्यामध्ये 13 करायच्यात. वॉट अ क्रिकेट. अजूनही एकही खेळाडू बाद केला नाहीये. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये. हो, हा देखील बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इकडे देखील डॉट बॉल येत असताना रामा षटक क्रमांक 3 फेकत असताना रनअप घेतला आणि चांगली बॉलिंग करत असताना बघायला मिळतोय. हो, इकडे देखील बॉल पडल्यानंतर खाली राहिला. बॅटरला चाचपणी केली जाते, पहा कोणत्या दिशेने फटका खेळणार आहे आणि तदनंतर बॉल हातला जातो. क्वालिटी क्रिकेट. दुसरा बॉल देखील डॉट येत असताना बघायला मिळतोय. चांगल्या धाडणीची बॉलिंग इकडे बघायला मिळतोय. याच खरं तर गोलंदाजीसाठी ओळखला जातो रामा. खरं तर तिसरं षटक जेव्हा जेव्हा सुनील लांबोरसर जर पाहायला गेलं ना तर निर्णायक असतं आणि इथून जर डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं तर या मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो टीम कलंबोलीची. ओ, बॅटची अतली कडा, लेमन कट, रुबी कट, चायनीज कट. प्रेशर क्रिएट केलं रामाने या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा. जिथे 12 बॉल 13ची गरज असताना आता 9 बॉल मध्ये करायच्या 13. व्हॉट अ मॅच. काय सामना टर्न केलाय. थोडासा आता दबावामध्ये पाहायला मिळतो निलेश ठाकूर. ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये षटकार ठोकत जिथून पहिला षटकार त्याच्या बॅट मधून आला होता दुसऱ्याच बॉलवर आणि तदनंतर आता थोडासा खराब खेळ. डोक्यामध्ये काहीतरी माइंडसेट चांगला आणावा लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. सहजासहजी मॅच सोडण्यातला हा देखील खेळाडू नाहीये. का टीम मध्ये जागा बनवली, का सलामीला आलोय. कित्येक वर्ष या टीमची सेवा केली. सुजल 11 विंदने या टीम कडून खेळत असताना आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी आणि आपल्या जिल्ह्याला प्रेझेंट करत असताना हा खेळाडू आपण पाहतोय. चांगला बॉल, हा देखील चांगला बॉल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्यांनी रायगड टेनिस बॉल क्रिकेटसाठी अनेक वर्ष सेवा केली, स्वर्गीय सुधीर तांडेल 11 उरण लेजंड हा संघ आपल्याला बघायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात मेगा 11 वाघबिल हा संघ थोडासा खराब पैकी पाहायला मिळतोय आणि इथे मात्र चुकी झाल्या आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चुकलात तर तुम्ही मुकलात म्हणायला हरकत नाही. परत एकदा काय मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळते. नाट्य घडामोड, मोये आणि इथून धावा समोरल्या गेल्यात. 4 धावा. जिथे 2 धावा होत्या तिथे धावा आल्यात 4.
म्हणजेच काय तर रामाने चांगलं बॉलिंग केले होते आणि तिथून थोडीशी क्षेत्ररक्षकाची न मिळणारी साथ आणि त्याचमुळे या धावांचा वर्षाव पडला गेला आणि 4 धावा. चुकीची कॉलिंग, चुकीचा थ्रो हे खूप महत्वाचं असतं. कुठेतरी गोलंदाजी डेंजरस ठरत होती, मात्र क्षेत्ररक्षकाची न मिळणारी साथ आणि त्यानंतर गॅदर न करणं बॉलला हे खूप आता कठीण ठरलंय. डोकदुखी वाढली आता या मॅच मध्ये. मात्र हा बॉल निर्णायक ठरू शकतो. इथून जर डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये प्रेशर क्रिएट होऊ शकतो आणि हा मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाण्याची शक्यता नाकारू शकत नाही आहोत. तो चांगला बॉल, वेगवान बॉल पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. कॉलिंग चांगली पाहायला मिळाली आणि 2 धावा इथूनही कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला जाऊन पोहोचली आहे 24-24 धावा. आता विजयासाठी 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि करायच्या 7 धावांची आवश्यकता. कमालीचा सामना असा बऱ्याच प्रेक्षकांना देखील वाटला असेल की हा सामना 3 षटकामध्ये संपू शकतो. 31चा पाठलाग करायचा आहे तर धावसंख्या छोटी आहे. ड्रिंक ट्रॉलीची मागणी केली जाते, पाण्याची मागणी केली जाते. आमच्या आयोजक कमिटीला विनंती असेल आपण लगेच पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचं. यू गया यू आया. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मेगा 11 वाघबिल आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय सुधीर तांडेल 11 उरण. या 2 संघांमध्ये टॉस करण्यासाठी कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस साठी या. जास्त वेळ घेऊ नका. एका बाजूला पाहायला लागले तर याच परिसरातील उरण संघ बघायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात ठाणे परिसरातील वाघबिल हा संघ आपल्याला खेळताना फाईट करत असताना बघायला मिळेल. मैत्रीपूर्ण मॅच, नेक्स्ट मॅच आपल्याला बॅटल पाहायला मिळेल. आणि पहा एक विशेष सूचना आहे, विजयी झालेल्या संघांनी कुठेच जायचं नाही. नेक्स्ट मॅच विनर विरोधात विनर अशी मॅच आपल्याला बघायला पाहायला मिळेल. चला थोडस आता स्पीडअप करायचं. पहा टीम हडवलं घेतलं जाते, पाण्याची मागणी देखील केली गेली आणि आपण पाहतोय आज स्पर्धेचा 4था दिवस. कमालीचं आयोजन आपण पाहतोय आज. खरं तर तालुका हा 40+ आपण पाहतोय. कमालीचं आयोजन आणि त्याचबरोबर रुपेश यांचं देखील आगमन झालं. सिक्सर किंग दिगाटी म्हणून ओळखला जाणारा खेळाडू ज्याच्या नावावर 6 बॉल 6 सिक्सर ठोकण्याचा विक्रम देखील साई टुर्नामेंट मध्ये राहिलेला असा हा खेळाडू आपण आज देखील खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे आज अनेक सितारे या मैदानाकडे येत असताना पाहायला मिळतं. सोनारीचं मैदान म्हटलं की नंदनवन खऱ्या अर्थानं मानाची स्पर्धा या देखील मैदानामध्ये होत असताना बघायला मिळेल. रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा ज्या स्पर्धेला 4 लावले गेले होते आणि अप्रतिम आयोजन आपण पाहिलं होतं. महेश कडू साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांचे संपूर्ण मेंबर्स मग असतील, त्यामध्ये आमचे आयोजक कमिटी त्यांची देखील मेहनत कमालशी राहिली होती. एखादी स्पर्धा भरवणं सोपं नसतं. मग आपण पाहायला गेलं तर 10 दिवसीय स्पर्धा आणि त्यामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत इकडे मैदानाच्या आतमध्ये लावली. अपील जिथे पाहायला मिळाली, पंचांनी अपील फेटाळली आणि रन 2 ने भर पडेल. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी धावा करायच्या फक्त 5. हाय व्होल्टेज ड्रामा, एक धाव महत्वाच्या क्रिकेटचा खेळच निराला आहे. कधी बाजी कलंबोलीकडे तर कधी सुजल 11 विंधनीच्या बाजूने. मात्र क्रिकेटमध्ये कोणतीही भागीत केली गेली नाहीयेत आतापर्यंत. कधी काही घडू शकतो. पुढचा बॉल इथे देखील अप्परकटचा फटका आणि मोठी बॉल चालला दणदण करत थर्मल क्लिअर करत असताना येतो मॅक्झिमम मॅसिव्ह हिट चौकार आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली झटपट पटापट 30 या आकड्यावर. आता फक्त 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी धावा करायच्या फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता.
आता मात्र कॅप्टनच्या देखील चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतोय. सुजल 11 विंदने म्हटलं तर सुजल दादा या टीमचे कॅप्टन आहेत, पॅकर आहेत आणि त्यांच्या दाबाने हा सगळं खऱ्या अर्थाने उतरला होता मैदानच्या आतमध्ये. त्या बॅटिंग केल्या निर्दोष आपण पाहतोय, खरं तर निर्दोष घरात आहे ना, आणि इथे मात्र फटका फसलाय. स्क्वेअरलेगकडे फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन डाऊन दी बॉल आणि अप्रतिम टिपला गेला असेल. मोठा फटका खेळून या मॅच चित्र बदलवायचा प्रयत्न होता, जिथे एक धावीची आवश्यकता असताना देखील प्रयत्न चालू आहेत मैदानच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये जयेंद्र कडू इन ॲट नंबर 3 साठी प्राचारण करण्यात आला. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 मध्ये करायची आहे फक्त 1 धाव. क्रिकेटचा खेळ निराला कित्येकदा 1 धाव करण्यासाठी देखील स्ट्रगल केला. त्यामुळे या मैदानावर ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे आणि त्याचबरोबर गणरायाच्या आशीर्वादाने हे पावन झालेलं हे मैदान आहे. आणि आपण पाहायला गेलो तर सोनारी म्हटलं की अरे या देवाचे ग्रामदेवत गणपती बाप्पा याच्या नावाने या गावाला ओळख आहे, असं हे सुसज्ज आपण मैदान पाहतोय. आणि तिथेच मात्र क्रिकेटचा महाकुंभ मेळा रंगताना पाहायला मिळतोय. 3 बॉल 1 ची गरज आहे. चांगली बॉलिंग होत असताना पाहायला मिळतोय या षटकामध्ये. संतोष 3 मध्ये करायचे फक्त 1. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचा. स्वर्गीय सुधीर दादा तांडेल बाद उरण संघ आणि त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल मेगा 11 वाघविल. या 2 ताकदवान संघांमध्ये एक बिग बॅटल रंगताना पाहायला मिळेल. ओ हाय व्होल्टेज श्रामा मैदानाच्या आतमध्ये. असा सामना होऊ दे नाही पुन्हा. 2 मध्ये 1 करायच्या. मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. काय सामना रंगतोय. हाय व्होल्टेज कधी विंदनेच्या बाजूने तर कधी कळंबोलीच्या बाजूने. मॅच कोण घेऊन जाणार आपल्या बाजूने. घरच्या मैदानावर ठाट टाकताना पाहायला मिळतो. जयेंद्र कडूला चांगली बॅटिंग करायच्या. इथे 2 मध्ये 1 करायच्या. थोडीशी दडपण आहे, दबाव आहे, मात्र काहीही घडू शकतो. पुढचा बॉल. हो इथे देखील चांगला बॉल. रन घेण्याचा प्रयत्न चालवला. धोक्याची घंटा नॉस्ट केला आणि इथे मात्र विकेट आल्या. काय घडलंय. जिथे 3 मध्ये 1 करायच्या होत्या आता 1 मध्ये 1 धावीची आवश्यकता. काय मॅच खिचून आणली संतोष त्या. जिथे 6 मध्ये 7 बनवायच्या होत्या अशा सामना अंतिम बॉल पर्यंत आता येऊन टापलाय. 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अक्षरशः नाकी 9 करून ठेवलाय. नवीन बॅटर नयन थली या देखील खेळाडूने चांगलं क्रिकेट गाजवलं. मात्र इथून आता निलेश एकमेव आशिष अकीर जो आघाडीला आला आणि त्यांनी या मॅचला शेवटपर्यंत विकेटवर उभा आहे. आणि आता तोच सांगतोय की ही मॅच माझ्या टीमसाठी, माझ्या सुजल 11 विंदनेसाठी खूप महत्वाची आहे. आणि दुसऱ्या बाजूला संतोष सांगतोय की कळंबोली संघ देखील सहजासहजी हा सामना सोडणाऱ्यातला नाही आहे. पनवेल परिसरातूनही हा बिलॉंग करणारा संघ खरं तर उरणच्या मातीमध्ये खेळत असताना आणि इथे मात्र आज क्रिकेटचा इतिहास घडताना पाहायला मिळतो. अनेक रेकॉर्ड केले जातात, अनेक रेकॉर्ड मोडले जातात आणि त्यामध्ये आजच्या दिवसातील हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळतो. 1 बॉल आणि 1 धावेची गरज. सुजल 11 विंदने की दुसऱ्या बाजूला कळंबोली 11 कळंबोली. कोणत्या संघाचा इथे विजय होणार. मात्र सामना नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी यायचं. स्वर्गीय सुधीर दादा तांडेल उरण आणि त्यांच्या विरोधात मेगा 11 बागवेल. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे 1 बॉल 1 ची गरज आहे. संतोष की निलेश हे बॅटल आता रंगताना पाहायला मिळतो. फिल्डिंग अगदी पाहायला गेलं तर ऑस्ट्रेलियन ट्रायलने सजवले गेले. 1 बॉल 1. इथे देखील प्रेशर क्रिएट झालाय. खऱ्या अर्थाने डेड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. संतोषवर देखील तितकंच प्रेशर आहे. फिरकूपट्टू आहे, चांगले लेग ब्रेक करतोय. त्याचबरोबर निलेश देखील कच्च्या गरूचा चेला नाहीये. चांगला तो देखील खेळलाय, चांगला लढलाय सुजल 11 विंदने टीम साठी आणि त्यांच्या विरोधात कळंबोली 11 कळंबोली. हा बॉल काय घडलंय. क्रिकेटचा थरार आणि इथे मात्र विजय झालाय. कळंबोली 11 कळंबोली संघाने 31 धावा करत असताना सुजल 11 विंदने संघाला
अक्षरशः पराभूत केलाय या सोनारीच्या मैदानावर. आजच्या दिवसातील पहिल्या मॅचचा हाय व्होल्टेज ड्रामा, ऐतिहासिक सामना बघायला मिळाला. मॅच आवडली असेल मित्रांनो तर टाळ्या व्हायला हरकत नाही कलंबोली टीम साठी, आणि त्याचबरोबर सुजल 11 विंदडे टीम साठी देखील टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडलं अक्षरशः कलंबोली टीमने आणि परास्त केलं विंदडे टीमला. काय मॅच झाली. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट संतोष मधने ठरलाय, ज्याची गोलंदाजीमध्ये 6 बॉल आणि 7 धावा डिपेंड करणारा, आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेतला. काय गोलंदाजी. आणि बॅटिंग करत असताना 17 धावांची धुवाधार इनिंग साकारणारा आजच्या दिवसातील पहिला सामना, हाय व्होल्टेज सामना. हो काय मॅच झाली या मित्रांनो. असं वाटत होतं की सामना सुजल 11 विंदडे सहज घेऊन जाईल, मात्र शेवटच्या क्षणाला पराभवाचा दणका सोसावा लागला. हॅडलग नेक्स्ट मॅच मध्ये चांगला खेळाल यात मात्र शंका नाही. पुढील मॅच साठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया टॉस कडे, जिथे 2 ताकदवान संघांमध्ये एका बाजूला सुधीर दादा टाणेल उरण 11 हा संघ बघायला मिळाला, आणि त्यांच्या विरोधात ठाणे परिसरातील मेगा 11 वाघबिल हा संघ. चला लगेच टॉस साठी या. चला या मॅचचा हिरो बॅटिंग करत असताना 17 धावा 6 बॉल मध्ये 7 धावा डिपेंड करणारा संतोष ठरला या मॅचचा हिरो.